नमस्कार माझा मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे माझा नवीन पाककृतीच्या व्लॉगमध्ये। यासाठी मी एक उकडलेला बटाटा किसणीवर किसून घेतलाय, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले कॉर्न क्रश करून घेतले, किसणीवर किसून घेतलंय मी चीज आणि पनीर। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे धने पावडर, हिंग, हळद, मीठ आणि मसाला। त्याच्यानंतर मी ह्याच्यात ॲड करते आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ। हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एकजीव झाल्याच्या नंतर एका फ्राईंग पॅनवरती मी तेल तापत ठेवले आणि त्या पिठाचे मी बदाम या शेपमध्ये आकार देत आहे। तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही याला आकार देऊ शकता, गोल, चौकोन किंवा बदामी शेप। आता हा माझा पहिलाच प्रयत्न आहे बदाम शेप करण्याचा, तो जमतोय की नाही ते तुम्ही बघा। त्याच्यानंतर मी ते शेप देऊन झाल्यावर त्याला कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये पीठ लावते त्याच्यावरती आणि त्याला फ्राईंग पॅनवरती शॅलो फ्राय करते। तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा।